नमस्कार. आज अचानक तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये नंतर काही वर्षांमध्ये परत एकदा मध्यंतरीच्या काळामध्ये हे आपण थांबवलं होतं. मनसे चित्रपट सेनेने आंदोलन करून पोलिसांनी हे थांबवलं होतं. आपण परत एकदा मराठी चित्रपटांची पायरेसी ही सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की आत्ताच शुक्रवारी रिलीज झालेला अलीबाबा आणि 40शीतले चोर हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील, परदेशात देखील चांगल्या पद्धतीने चित्रपट चालतोय. लोकांची गर्दी या चित्रपटाला चांगली मिळाली आहे. असं असताना या चित्रपटाची पायरेसी झालेली आहे. पायरेसी चित्रपट प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवला जातोय. माझी सर्व चॅनलच्या मार्फत सर्व मराठी रसिक प्रेक्षकांना हात जोडून नम्र विनंती आहे, कृपा करून मराठी चित्रपट असो, मराठी नाटक असो, हे चित्रपटगृहामध्ये जाऊनच तुम्ही बघा. कुठल्याही प्रकारची पायरेसी, त्याची पायरेटेड सिनेमा मोबाईलवर येतोय म्हणून किंवा DVD याची मिळते का काही, याच्यावर बघू नका. कारण एक मराठी चित्रपट बनवताना ह्याच्यामागे निर्मात्यांचे कष्ट असतात. मला असं वाटतं आज संदीप देशपांडे आमचे नेते आज ते निर्मात्यांच्या भूमिकेत आहेत. आज त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. जर का संदीप देशपांडेसारखे लोक निर्माते क्षेत्रामध्ये उतरत असतील आणि जर का पहिल्या चित्रपटाला जर का त्यांना पायरेसीसारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर कशाला म्हणजे दुसरा सिनेमा किंवा अनेक सिनेमांची निर्मिती करतील. या पायरेसीमुळे अनेक निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती करणं बंद केलं, कारण ते सहज लोकांना शक्य होतं मोबाईलवर बघणं. आम्ही पोलिसांना देखील निवेदन दिलेलं आहे. सायबर सेल जो त्यांचा आहे तिकडे आमचे संदीप देशपांडे जाऊन देवेंद्र भारती साहेबांना भेटले. त्यांनी देखील त्यांच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेले आहेत. ते देखील तपास करतायत. पण सगळ्यांपेक्षा जास्ती कर्तव्य प्रेक्षकांचं आहे. कुठल्याही प्रकारे आपण TV वर किंवा मोबाईलवर मराठी सिनेमा बघणार नाही. तो मी चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघणार. जसं मी नेहमी सांगतो की साऊथमध्ये जसं आपण दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात जातो, दर शनिवारी आपण हनुमानाच्या मंदिरात जातो, सोमवारी आपण शंकराच्या मंदिरात जातो, तसं दर शुक्रवारी ते मंदिरात गेल्यासारखे सिनेमागृहामध्ये जाऊन त्यांचे चित्रपट बघतात. म्हणून माझी प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मराठी प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सिनेमागृहामध्ये जाऊनच प्रत्येक मराठी सिनेमा बघावा. पायरेसी पुन्हा उद्भवत आहे, किती मोठ्या समस्या निर्मात्याने आहे आणि ते मराठी सिनेमाचं वारंवार होतं. म्हणजे आता अलिबाबाचं जरी समोर आलं असेल तर झिम्मा 2चं सुद्धा झालेलं आहे आणि पंचरचं सुद्धा आलेलं, असं पण ऐकू आलेलं. याबद्दल तुम्ही काय सांगा? मुळात असं आहे की सगळे जे मराठी चित्रपट आहेत त्याची पायरसी करण्यामागे कुठलं एक वेगळं षडयंत्र तर नाही ना, असा वास येतो. याचं मुख्य कारण असं की आपल्याला माहिती आहे की मराठी सिनेमाचं बजेट काही हिंदी सिनेमा एवढं मोठं नाही आहे, की त्याचं सर्क्युलेशन तेवढं मोठं नाही आहे. मग तसं असताना सुद्धा जाणीवपूर्वक मराठी फिल्म इंडस्ट्री डॅमेज व्हावी म्हणून कुठल्या शक्ती काम करतायत का, याचा पण तपास होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये की मराठी चित्रपट चाललेच नाही पाहिजे, मराठी इंडस्ट्रीवर आलीच नाही पाहिजे, अशा प्रकारचं षडयंत्र करण्याचा प्रयत्न हे कुठल्या शक्ती करतायत का. तर आमची काल आम्ही देवेंद्र भारती साहेबांना पण भेटलो, त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे की अशा जर कुठल्या शक्ती असतील तर कृपा करून आपण त्याची चौकशी करावी, या शक्तींचा बंदोबस्त करावा. आणि निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पण आम्ही सांगतोय की जर असे कोण आम्हाला सापडले
तर मग मनस स्टाईल काय आहे हे त्यांना माहिती आहे. मग तो कोणाचाही चित्रपट असो, माझाच असा नाही, कोणाचाही चित्रपटाची पायरेसी करताना असो, मग आमच्या स्टाईलने आम्ही धडा शिकवू. मग कोणी नंतर आम्हाला नावं ठेवू नका. ही मराठी चित्रपटांची गळचेपी सुरू होते ती म्हणजे सेन्सॉरच्या सर्टिफिकेटपासून तिथपासून निर्मात्याला त्रास द्यायला सुरुवात होते. ह्याच्यामागे जसं आता देशपांडे साहेब म्हणाले की याच्यामागे मराठी चित्रपटसृष्टी संपवण्याचं षडयंत्र जर नाही ना, याचा खरंच वास येतो. कारण पहिला निर्मात्याला त्रास होतो तो सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी. त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रचंड त्रास दिला जातो. काय काय चुका काढल्या जातात त्या करेक्ट करून आणायला लावतात. म्हणून आमची ही देखील मागणी नंतर राहणार आहे की मराठी चित्रपटांसाठी एक स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असायला पाहिजे. कारण ज्यांना मराठी भाषा समजत नाही, बोलणं तर दूरची गोष्ट समजत देखील नाही, असे जिवरी हे मराठी चित्रपट सेन्सॉर करायला तिकडे सेन्सॉर बोर्डवर बसलेत. त्यामुळे मराठी चित्रपट सेन्सॉर करण्यासाठी एक स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असावं आणि त्याच्यामध्ये या क्षेत्रातली लोक असावी. हे 2 विषय घेऊन आम्ही लवकरच सरकारकडे आम्ही आता आचारसंहिता चालू आहे. आचारसंहिता झाली की आम्ही या काही गोष्टी घेऊन सरकारकडे जाणार आहोत. पण तोपर्यंत सर्व रसिकांना विनंती आहे, आत्ता देखील अलिबाबाचा आणि 40शीतले चोर हा सिनेमा जोरात चालू आहे चित्रपटगृहामध्ये. मला स्वतःला रविवारी मी तिकीट मिळत होतं. मी देशपांडेंना फोन केला की मला तिकीट पाहिजे म्हणून. असं कधी झालं नाही आहे. असं असताना आत्ता देखील आपण चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा सिनेमा बघावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. एक मिनिट सर, एकीकडे मराठी सिनेमा आपण नेहमी म्हणतो की त्याची निर्मिती होते. अनेक मराठी सिनेमा एकाच आठवड्याला 5 मराठी सिनेमा येत आहेत, त्यांना तसा प्राईम टाईमही मिळत नाही. अशा वेळी पायरसी होणं आणि अशा वेळी समस्या उद्भवणं खूप वाईट आहे. नाही, हे अर्थातच वाईट आहे. याचं कारण जेव्हा निर्माता, दिग्दर्शक, नट सगळेजण जेव्हा मिळून एक खरंच स्वतःचं रक्त आटवून एक सिनेमा करतात, तेव्हा तो किमान प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा एवढीच माफक अपेक्षा असते. आणि तोच जर का तुम्ही बघितला नाही तर मग, कारण हा परस्पर संबंधांचा प्रश्न आहे. तुम्ही जर का जाऊन बघितलात तर आम्हाला सिनेमा करावा असा वाटेल, आम्ही सिनेमा केला तर तुम्हाला बघावा असा वाटेल आणि तुमचं मनोरंजन करण्याची आम्हाला संधी मिळेल. पण हे जर का अशा गोष्टी घडत राहिल्या, काय आहे, डिस्ट्रॅक्शन हे फार सोपं आहे. कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला तुम्हाला वेळ लागतो. हे सिनेमाचं काम वर्षभर चालू असतं, त्याची पायरसी करणं 10 मिनिटाचं काम आहे ना, काय 3 तासाचं काम आहे. तुम्हाला एक पिक्चर शूट करायचं आणि त्याची एक काहीतरी रील बनवायचं आणि टाकायचं, सगळे बघतील. तर हे काम खूप सोपं आहे आणि मला वाटतं प्रेक्षक सुजाण आहे. तर त्यांनी विचार करावा. माझ्यातर्फे, सर्व निर्मात्यांतर्फे, कलाकारांतर्फे एवढंच आव्हान आहे की आम्ही खरंच तुमच्या मनोरंजनासाठी एक चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो किमान तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, एवढीच आम्ही तुम्हाला आवाहन करतो. बाकी काय नाही. बाकी जे कायद्याची बाजू आहे ते अमेय खोपकर सांभाळतील किंवा मुंबई पोलीस सांभाळतील, ज्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण कृपा करून अशा गोष्टींना तुम्ही एनकरेज करू नका, एवढंच माझं प्रेक्षकांना सांगणं आहे. सर, गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि पोस्टर जारी झालेले आहेत. धन्यवाद. चलो, धन्यवाद.